नमस्कार. मी आहे डॉक्टर पी.के. देशमुख. मी ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे वैद्यकीय अधीक्षक आहे आणि वैद्यकीय कन्सल्टंट आहे. मित्रहो, आज तुम्हाला मी पायावरची सूज ह्या विषयावर बोलणार आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, सूजवर एवढं काय बोलायचं? तर पायावरची सूज ह्या एका छोट्या तपासणीमधून आपण मोठ्या मोठ्या आजाराचं निदान करू शकतो आणि मोठे मोठे आजार आपल्याला जडलेत का नाही याबद्दल आपल्याला अदमास येतो. त्याच्यामुळं पायावरची सूज जी एक छोटीशी गोष्ट जरी वाटली असली तरी ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती मुख्यतः पायावरची सूज तुम्हाला स्वतःला देखील पाहता येते. त्याच्यासाठी जी पायावरची जागा सूज पाहण्यासाठी निवडायची आहे ती नी जॉईंट आणि अँकल जॉईंट याच्यामधली आणि पायाच्या आतल्या बाजूस असावी. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, हीच जागा का निवडायची सूज पाहण्यासाठी? तर ह्या पर्टिक्युलर शरीराच्या अवयवावर किंवा पायाच्या ह्या जागेवर स्किन आणि त्याच्याखाली थोडासा सबक्युटेनस टिश्यू आणि त्याच्यानंतर बोन एवढेच तीन स्ट्रक्चर्स तिथे असतात. त्याच्यामुळे इथे पायाची सूज आपल्याला सहज पाहता येते. पायाची सूज पाहण्यासाठी प्रथम काय करावे? प्रथम त्या व्यक्तीला आरामात बसण्यासाठी सांगावे आणि पाय लांब त्यांनी करून बसावे. जर पेशंट बसण्याच्या परिस्थितीत नसेल किंवा रुग्ण व्यक्ती बसण्याच्या परिस्थितीत नसेल तर त्यांना झोपण्यास सांगायला हरकत नाही. त्याच्यानंतर आपण पेशंटच्या उजव्या बाजूला उभे राहून आपल्या अंगठ्याचा जो पल्पचा भाग आहे, अंगठ्याचा म्हणजे जो मऊ भाग आहे पुढच्या साईडचा, तो त्या भागावर पूर्ण टेकवून जितकं आपल्याला प्रेशर देता येईल तितकं प्रेशर 30 सेकंदपर्यंत द्यायचं. 30 सेकंदपर्यंत दिल्यानंतर आपला अंगठा बाजूला घ्यायचा आहे आणि काय चेंज झाला आहे हे पाहायचं आहे. त्याच्यामध्ये ज्याच्या पायावर सूज असेल त्यावेळेला तुम्हाला तिथे खड्डा पडलेला ऑब्व्हियसली दिसेल. त्याचबरोबर त्याच्यावरून जर तुम्ही हात फिरवला तर तो भाग खोल गेल्याचं सुद्धा जाणवेल आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं तर काही थेंब पाणी त्या खड्ड्यामध्ये राहतील. ह्या 3 कारणावरून आपल्याला पिटिंग एडिमा किंवा हाताच्या प्रेशरनं जिथं खड्डा पडतो अशा प्रकारची सूज आली असं निदान करता येतं. आता ही व्यक्ती जर पिटिंग एडिमा आहे, एखाद्या व्यक्तीला असला पिटिंग एडिमा, तर त्याच्यात काय काय निदान होऊ शकतं? अशा व्यक्तीला एकतर हृदयाचे विकार असू शकतात किंवा अशा व्यक्तीला ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय, हायपोप्रोटीनेमिया ह्यासारखे विकार असू शकतात किंवा किडनीसारखे विकार असू शकतात. तर थांबा, तुम्हाला पिटिंग एडिमा दिसल्या आपल्याला अशा प्रकारचे भयंकर आजार झालेत ह्या निर्णयाप्रती येऊ नका. कारण पिटिंग एडिमा असा याच्याशिवाय दुसऱ्या विकारात सुद्धा येऊ शकतो. जसं तुम्ही बसून किंवा उभ्याने साधारणतः 3-4 तास प्रवास केला असेल तरी देखील पायाला अशा प्रकारचा पिटिंग एडिमा असतो आणि हे तुम्हाला अनुभव देखील असेल की लांबचा प्रवास तुम्ही करून आलात आणि मग तुमचे पाय वगैरे सुजलेले तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर ज्याला व्हेरिकोज व्हेन हा विकार आहे, म्हणजे ज्याच्या रक्तवाहिन्या विस्फारित झालेल्या आहेत त्यांना देखील हा विकार आढळतो. व्हेरिकोज व्हेन्स हा विकार ज्यांचा व्यवसायामध्ये सतत उभं राहावं लागतं, साधारण जसे पोलीसचे लोक आहेत, सिक्युरिटी पीपल आहे किंवा डॉक्टर्स आहेत ज्यांना तासनतास उभं राहून ऑपरेशन्स करावे लागतात, अशा विकारांना देखील अशा पिटिंग एडिमा आपल्याला दिसतो. पण जिथे पिटिंग एडिमा नाही अशा थायरॉईडच्या विकारामध्ये सुद्धा अशा प्रकारचा पिटिंग एडिमा तुम्हाला दिसतो. तर ही एक सोपी टेस्ट आहे किंवा सोपी निरीक्षण आहे जे तुम्हाला सहज करता येतं आणि हे निरीक्षणामध्ये जर पॉझिटिव्ह आलं तर तुम्ही आपल्याला डायबिटीज
त्याच्यानंतर किडनी डिसीज, हार्ट डिसीज, त्याचबरोबर दमा किंवा तत्सम फुफ्फुसाचे विकार नाही याची खात्री करून घ्या. आणि थायरॉईड विकारामध्ये असा इडिमा असतो, म्हणजे पायाला सूज वगैरे दिसते, पण तो नॉन पिटिंग इडिमा असतो. म्हणजे नॉन पिटिंग म्हणजे त्याला असं अंगठ्याच्या पल्पनं प्रेशर दिलं तरी देखील तिथं खड्डा पडत नाही. तो सुस्त असते पण खड्डा पडत नाही. असं नॉन पिटिंग एडिमा आणि पिटिंग एडिमा असे दोन प्रकार. तर पिटिंग एडिमाचे कारणं तुम्हाला सांगितलेत मी. नॉन पिटिंग एडिमा मुख्यतः थायरॉईडच्या विकारामध्ये आढळून येतो आणि ही सोपी टेस्ट तुम्ही करू शकता. तुम्ही करून आपल्याला हे विकार नाहीत याची खात्री करून आपले आरोग्य अबाधित करू शकता. तर ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. तर चला आपण आपली स्वतःची टेस्ट करून पहा. तुम्हाला काही अडचण आल्यास माझा खाली फोन नंबर वगैरे दिलेला आहे, तिथे तुम्ही फोनवर मला संपर्क साधून सांगू शकता. आणि ह्या छोट्या गोष्टीचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची तुम्हाला उपयुक्तता खूप आहे. त्याच्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, भेटूया परत पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.